क्रिकेटच्या मैदानावर ज्या संघाची दहशत होती, ज्यांच्या नावावर 10 आयसीसी ट्रॉफींचा विक्रम आहे आणि ज्यांना हरवणं म्हणजे अवघड गोष्ट मानली जायची, तो ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन संघ आज पूर्णपणे कोसळताना दिसतोय। T20 विश्वचषक 2026च्या साखळी फेरीतच ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलंय। एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या या संघाला आज श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांसारख्या संघांनी धूळ चारली आहे। पण या पराभवामागे केवळ खराब फॉर्म आहे की आणखी काही? सोशल मीडियावर आज एका फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे। चाहत्यांच्या मते ऑस्ट्रेलियाच्या या डाऊनफॉलची सुरुवात 2 वर्षांपूर्वीच झाली होती, जेव्हा मिचेल मार्शने एका विजयाच्या उन्मादात मोठी चूक केली होती। ही चूक नेमकी काय आहे आणि सोशल मीडियावर सध्या याबद्दल का चर्चा होते, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। गोष्ट आहे 19 नोव्हेंबर 2023 ची। भारतात झालेल्या एक दिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा पराभव केला आणि 6व्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरलं। संपूर्ण जग ऑस्ट्रेलियाच्या खेळाचं कौतुक करत होतं, पण काही तासांतच ड्रेसिंग रूम मधील एक फोटो व्हायरल झाला आणि गदारोळ माजला। या फोटोमध्ये मिचेल मार्श विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवून आरामात बसलेला दिसला। ज्या ट्रॉफीला मिळवण्यासाठी जगातील खेळाडू रक्ताचं पाणी करतात, त्या ट्रॉफीचा हा अपमान क्रिकेट चाहत्यांना सहन झाला नाही। भारतीयांसह जगभरातील चाहत्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला होता। अनेकांनी तेव्हाच भाकीत केलं होतं की ज्या ट्रॉफीचा मान राखला जात नाही, ती ट्रॉफी पुन्हा तुमच्याकडे येणार नाही। आज 2 वर्षांनंतर चाहत्यांचं ते भाकीत खरं ठरताना दिसतंय। मिचेल मार्शच्या त्या वादग्रस्त फोटोनंतर ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीला जी उतरती कळा लागली, ती थांबण्याचं नावच घेत नाहीये। गेल्या 2 वर्षांत ऑस्ट्रेलियाने तब्बल 4 मोठ्या आयसीसी ट्रॉफी गमावल्यात। 2024च्या T20 विश्वचषकात सुपर 8 मधूनच हा संघ बाहेर पडला। त्यानंतर 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला। इतकंच नाही तर ज्या कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व होतं, तिथेही 2025च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेने त्यांना पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला। आणि आता T20 विश्वचषक 2026 मध्ये तर या बलाढ्य संघाला साखळी फेरीचा अडथळाही ओलांडता आला नाही। काल झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या सामन्यात क्रिकेट जगातला मोठा धक्का बसला। ज्या झिम्बाब्वेला ऑस्ट्रेलिया सहज हरवेल असं वाटत होतं, त्याच टीमने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली। हा निकाल इतका धक्कादायक होता की ऑस्ट्रेलियाचं संपूर्ण गणितच बिघडलं। जरी ऑस्ट्रेलियाला पावसाने थोडी आशा दाखवली होती, तरी झिम्बाब्वे आणि आयर्लंडचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला। परिणामी झिम्बाब्वे 5 गुणांसह सुपर 8 मध्ये पोहोचला आणि ऑस्ट्रेलियाचे 4 सामने खेळूनही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले। 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर साखळी फेरीतच बाहेर पडण्याची नामुष्की उडवली। पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांसारख्या मुख्य गोलंदाजांची दुखापत ऑस्ट्रेलियाला महागात पडली असली तरी मुख्य प्रश्न त्यांच्या मानसिकतेचा आहे। मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली संघ विखुरलेला दिसतोय। सोशल मीडियावर चाहते पुन्हा एकदा तोच फोटो शेअर करतायत आणि म्हणतायत की हा ट्रॉफीचा अपमान केल्याचा परिणाम आहे। खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी आणि सांघिक समन्वय यांचा अभाव स्पष्टपणे जाणवतोय। एकेकाळी अजिंक्य वाटणारा हा संघ आता पुन्हा शून्यातून उभारी घेणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।